पोट्टी श्रीरामुलू यांच्या शतकोत्तर रौप्य जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पोट्टी श्रीरामुलू यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाची प्रस्तावना करताना ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांनी पोट्टी श्रीरामुलू यांनी भाषावार प्रांत रचनेसाठी केलेल्या सत्याग्रहाची आणि त्यांच्या बलिदानाची सविस्तर माहिती दिली। कार्याध्यक्ष बालराज बोल्ली यांनी स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे मत व्यक्त केले। यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी पोट्टी श्रीरामुलू यांच्या बलिदानामुळे भारतात भाषावार राज्यांची निर्मिती होण्यास मार्ग मोकळा झाला असे सांगितले। तसेच सोलापूरमधील तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयाचे तेलुगू भाषा संवर्धनाचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले। पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी सूत्रसंचालन करताना सांगितले की पोट्टी श्रीरामुलू यांनी 58 दिवसांचा सत्याग्रह करून प्राणार्पण केले आणि तेलुगू भाषिकांसाठी आंध्र प्रदेश राज्य निर्मितीसाठी ते प्रेरणास्थान ठरले। कार्यक्रमाच्या शेवटी कवयित्री रेणुका बुधारम यांनी आभार मानले। यावेळी प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रभाकर भीमनाथ, प्राध्यापक नरेंद्र गुंडेली, तिप्पण्णा घणेरी, श्रीनिवास यनगंदुल, विजयालक्ष्मी गुडूर, पुरुषोत्तम बुधारम, मल्हारी एकनाथ माने, मैजबीन शेख, रेखा दासरी, कल्पना कोरापाटी, पल्लवी कैरमकोंडा, गणेश उपळम, नागऋषी परिमेल्ला, मधुकर गुडूर, सागर दंतकाळे, सचिन साखरे, नरसिंग चिप्पा आणि भालचंद्र साखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।